आज आपण करणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी खव्याचे म्हणजेच माव्याचे मोदक। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे। खवा घेताना नेहमी किसून घ्यावा, म्हणजे परतताना आपल्याला त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि तयार झालेले मिश्रण अगदी मऊ लुसलुशीत होईल। खवा हा छान मी 2 ते 3 मिनिटं हा परतून घेतलेला आहे। 2 ते 3 परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी पाव वाटी साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनी हे मिश्रण पातळ होईल आपले। एकसारखे हे ढवळत राहायचे आहे आपल्याला। गॅस एकदम मंद असावा, कुठेही मोठा करू नये गॅस। एक 3 ते 4 मिनिटं मी हा परतून घेतलेला आहे। एक 5 मिनिटांनी आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे। एक 5 ते 6 मिनिटांनी आपण बाजूचं थोडंसं मिश्रण हातात घेऊन बघूया, पण अजून मिश्रण आपले छान तयार झालेले नाहीये। अजून एक 2 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत। सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। हे मिश्रण आपल्याला छान परतून घेतलेलं आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपले मिश्रण आता मोदकासाठी तयार आहे। आपण एक थोडासा गोळा आपण हातात घेऊन बघितला तर तो छान गोळा होत आहे। तर आपले मिश्रण आता मोदकासाठी तयार आहे। आपण हे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि एक तासभर गार होण्यासाठी ठेवणार आहोत। आपले मिश्रण आता गार झालेले आहे, पण हे थोडेसे मऊ ओलसरपणा यामध्ये जाणवतो। त्यामुळे आपण एक सुती कापड घ्यायचं आहे आणि ते ओलसर करून घ्यायचं आहे। फ्रीजमध्ये मी एक अर्धा तास ठेवणार आहे। अर्धा तास ठेवल्यानंतर बाहेर काढणार आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट दिसत असेल, पण 15 ते 20 मिनिटं आपण हे असंच काढून ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपले मिश्रण थोडे मऊ झालेले आहे। मी हे मोदक आता साच्यामध्ये करून घेणार आहे। तर साच्याला फक्त पहिल्यांदा आपण तूप लावून घेणार आहोत। मोदक आपला छान दिसावा म्हणून आपण तिथे एक केशरची काडी लावून घेणार आहोत। आता साचा बंद करून आपण तिथे मिश्रण हे भरून घेणार आहोत। मिश्रण खूप घट्ट असे भरून घ्यायचे आहे, पोकळ असे भरून नाही घ्यायचे, नाहीतर ते मोदकाचा हवा तसा आकार तिथे येणार नाही। छान असे घट्टसर असे हे मिश्रण आपण भरून घेणार आहोत। आता आपला खव्याचा किंवा माव्याचा मोदक तयार आहे। करायला खूप सोपा आहे, खूप लवकर होतो। अशाच प्रकारे आपण आता दुसरे सगळे मोदक करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले सगळे मोदक आता तयार करून आहेत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बरोबर 9 मोदक झालेले आहेत। बाप्पा मोरया।